उत्तर मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा थेट रेल्वे स्थानकावर प्रचार पाहायला मिळालाय। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये येणारे टिळकनगर टर्मिनसवर वर्षा गायकवाड यांची प्रवाशांसोबत भेट घेत प्रचार फेरी सुरू असताना प्रवाशांकडून स्थानकावरच्या त्रुटी आणि अपेक्षा सुद्धा जाणून घेण्याचा वर्षा गायकवाड यांनी प्रयत्न केलाय। बातमी आपण पाहतोय मुंबईमधून। आपल्यासोबत स्वतः वर्षाताई गायकवाड। ताई, तुम्ही आज टिळकनगर टर्मिनस हे तुमच्याच उमेदवार असलेल्या मतदारसंघात येतं, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय भावना इथल्या प्रवाशांच्या आहेत आणि तुम्ही त्यांना काय आश्वासन दिले? मी आता जीएमसी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले आणि मी त्यांना सांगितलेलं, मी ज्यावेळेला केरळाच्या ट्रेनमध्ये गेले इतका बाथरूमचा वास होता आणि तिथे बसलेल्या प्रवाशांनी मला कंप्लेंट केली की बाथरूम साफ नाही आहे, बाथरूममधल्या गोष्टी ज्या तुटल्या त्या दुरुस्त केलेल्या नाही आहे, सीट फाटलेली आहे, पाण्याचं त्या ठिकाणी आहे ते पण फाटलेलं आहे। त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला चांगल्या तऱ्हेने ट्रेनमध्ये द्या आणि एवढ्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये लोक या ठिकाणी बसलेली आहेत। मी जेव्हा लोकांशी चर्चा केली तेव्हा मला माहीत पडलं की 30-30 तास ट्रेन लेट आहेत, 10-10 तास ट्रेन लेट आहेत, लोक विरारवरून आलेले आहेत। एका माणसाने मला सांगितलं माझ्या पायाला लागले, मी पेन किलरची गोळी खाल्ली पण मला बसायला कुठेच जागा नाही, बघायला लोक खाली येऊ बसलेले आहेत। एवढ्या गरमीच्या वातावरणामध्ये लोकांना पंखे नाही आहेत, काही व्यवस्थापन नाही आहे। लहान मुलगा असेल तर त्याला दूध प्यायला दूध घेण्याचं व्यवस्थापन नाही। मी त्यांना ते सांगितलं तुम्ही कॅन्टीन सुरू करा, लोक घेतील, दूध ठेवा, काहीतरी खायला ठेवा, लोकांना जेवायचं व्यवस्थापन नाही आहे। उद्या आग लागली तर तुम्ही बघाल तिथे ऑलरेडी एकदा आग लागलेली, आग लागली तर लोकांना पळून जायचं पण व्यवस्थापन नाही, आगीचं काही नियंत्रण करणारं व्यवस्थापन नाही आहे। तर ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, लोकांच्या जीविताची आणि वेळ पण पाळली गेली पाहिजे ना। इथे बसण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, लोक लांबून येतात आणि 30 तास बसणार हे बरोबर नाही। आता मला कोकणच्या लोकांनी असं सांगितलं की नाही आम्ही तिकीट काढलं, एक तिकीट काढलं काउंटर बंद होतो आणि ब्लॅकने तिकीट मात्र मिळतात। अत्यंत दयनीय अवस्था झालेला आणि त्यांचा मुद्दा महत्त्वाचा होता की त्यांचे भाऊ जे ते वारलेत आणि त्यांची गाडी जे कॅन्सल झाली, कसं बघतात? खूपच वाईट परिस्थिती आहे, खूपच वाईट परिस्थिती आहे आणि अशा तऱ्हेने कुणाशी होऊ नये। ते सकाळपासून येऊन थांबले, ते काय बोलले ऐकलं ना, मला कुठे कसं तरी पाठवा। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।